नमस्कार, भीमाशंकर टाइम्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आहोत घोडेगाव येथील वॉर्ड क्रमांक 6 मधील डोबीची वाडी या ठिकाणी. डोबीची वाडी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी पंचायत समिती पाटबंधारे विभागामार्फत बंधारा झाला आणि त्या बंधारा कशा पद्धतीने झाला आणि या बंधाऱ्याचा झालाय काम कसं आहे, निकृष्ट आहे की चांगला आहे, चांगल्या दर्जाचं आहे, हे आपण पाहण्यासाठी येणार आहोत. आता आपण पाहू शकतो या भागामध्ये शेती आहे आणि बंधाऱ्याचं पाणी जर पूर आला, पावसाळ्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती झाली तर सगळं पाणी या बंधाऱ्याचं या शेतीमध्ये वावरामध्ये घुसणार आहेत. आणि या बंधाऱ्याचं काम कशा पद्धतीने झालंय हे जाणून घेण्यासाठी आपण येथील स्थानिक ग्रामस्थ आहेत. तर काय नाव आपलं? ज्ञानेश्वर रामकृष्ण काळे उर्फ माऊली काळे, माऊली भाऊ काळे. कसा बंधारा झालाय तुमच्या भागात? मला वाटतं 35 वर्षानंतर किंवा 40 वर्षानंतर हा बंधारा झालेला आहे. 35 वर्षानंतर त्याचा पाठपुरावा 3-4 वर्ष आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी इथे केला. स्टॅम्प पेपरवरती कृषी खात्याचे लेखी घेऊन सगळ्यांच्या सहाय्य घेऊन हा बंधारा होण्याबाबत त्याचे आम्ही प्रयत्न केले. हे पहिले याच्या मार्फत चाललं होतं आमचं, कुठले ते नाव नाही बंधारा कसा झालाय, कशा पद्धतीने? बंधारा ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे, त्या पद्धतीची क्वालिटी पाहिजे, त्या क्वालिटीने हा बंधारा काम झालेलं नाहीये. कसं झालंय काम? काम म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे होतं त्या पद्धतीने काम झालेलं नाही. आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे होतं? ह्या पद्धतीने की याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आमच्या माहितीप्रमाणे क्वालिटी योग्य नाहीये. क्वालिटी योग्य नाही? हो. कसं काय तुम्ही? ज्या पद्धतीने लोकांना ज्या पद्धतीने सळ्या वेळा ज्या पद्धती गेट मध्ये वापरायला पाहिजे त्या पद्धतीने वापरलेलं नाहीये. तुम्ही आजही बघा इथे लोक उभं करा, ते तुम्हाला पायाने खाली पडते लगेच. आजची स्थिती अशी आहे बंधाऱ्याची. तर अजून किती दिवस जायचे? हा बंधारा झालाय, हा तुम्हाला मान्य नाही का? किंवा हे बघा ज्या पद्धतीने आम्हाला त्याची क्वालिटी पाहिजे होती त्या पद्धतीची क्वालिटी नाहीये. आता हा बंधारा समजा झाला, हो, तर याचं पाणी खाली जाणार की कसं काय या बाजूला वावरामध्ये पण? कारण की दोन्ही बाजूनी वावरे शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. आमचे भाऊ कैलास काळे यांच्या बंधुराजांच्या इथे शेती आहेत. त्याच्या पलीकडे बी ते आमची काळे मंडळीच आहेत सगळी. त्यामुळे भविष्यामध्ये जर अतिवृष्टी झाली तर ते वावर वाहून जाण्याची स्थिती राहील हे 100%. त्याबद्दल काही प्रश्नच नाही. म्हणून आम्ही MD पवार साहेब त्यांचे लेखी घेतलेले आहे. त्यांना सुद्धा या गोष्टी सांगितल्या, कैलास भाऊंना सुद्धा या गोष्टी आम्ही सगळ्या सांगितलेल्या आहेत. त्याचे बिल काढू नका, हे कामाचे आम्हाला. त्याच्यानंतर मध्ये रॅम्प तयार केलेला आहे, तो रॅम्प सुद्धा काढलेला नाहीये. तो म्हटला मला त्याचे पैसे मंजूर नाहीयेत. म्हणजे ज्यांनी घेतलंय तुषार मेंगडे म्हणून, त्यांनी मला त्याच्यानंतर काम चालू फक्त 2दा त्यांनी मला फोन केला आणि 3 वेळाच फक्त साईटवर आले ते फक्त. कोण? ठेकेदार? हो, ठेकेदार. इंजिनियर ते कोणीच नाही आलं. इंजिनियर कोणी ती काही मला कल्पना नाही. त्यांनी ते आम्हाला दाखवलं नाही डॉक्युमेंट. ही वस्तुस्थिती आहे. बंधारा बनवण्यासाठी जो रॅम्प केलाय तो उचलला, हे त्यांचंच काम आहे. त्यांच्यासाठी त्यांनी मध्ये हे केलंय, पाणी त्याला पूर्ण अडलेलं आहे. आणि तो रॅम्प जर काढून जर साईडला जर मारला असा तर इकडे शेताकडे पाणी येणार नाही, तिकडच्या बी शेताकडे जाणार नाही. मग हे कधी काढणार? आता पाऊस तोंडावर आलेला आहे. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? अहो, दोन्ही बाजूनी आमच्या जमिनी आहेत आणि हा जर कमी जास्त पाऊस झाला तर आमची जमीन वाहून जाण्याची शक्यता आहे ना. आता तुम्ही इकडे बघा, पाणी पार थोडंच राहिलेलं आहे आणि ते जर कमी जास्त पाऊस झाला तर आमची जमीन वाहून जाणार. पुलाचं काम चांगलं झालंय का? पण पुलाचं काम झाले, तुम्ही त्याला लाट मारली तर ते आताच ढासळत आहे. कसं दाखवा बरं. कुठं? आता आपण या ठिकाणी पुलाची क्वालिटी या ठिकाणी पाहत आहोत. आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत. हे बघा विनोद सुदाम काळे माझं नाव आहे. कामाची क्वालिटी 1 नंबर झालेलीच नाही अजिबात. मग किती नंबर झाली? ही झुर झाली. फक्त पैसे ठेकेदारांनी कमावलेत. ठेकेदाराला आम्ही भरपूर सहकार्य केलं इथं काय, पण ठेकेदाराने आमच्या मनासारखं काम केलेलं. अख्खा रॅम्प इथं गाळे एवढं आहे की सभाच्या बाहेर. तर त्याचं काम होतं, त्याने रॅम्प केलेला होता तो उकरायचा. इकडे ही शेती आहे आमची, या शेतीत पाणी जाणार. पाऊस जास्त झाल्यावर इथं पाणी अडलं पुराडाला तर मग आम्ही काय करायचं? काम 1 नंबर नाही झालेलं. हे कसं सगळं चिरलंय. मग कसं काम झालंय? काम एकदम खालच्या निकृष्ट झाले, मी एकदम चांगल्या लेवलचं नाही. मग कसं झालं पाहिजे असं तुम्हाला अजून? काम क्वालिटी पाहिजे. बघा ना, मेहनत झालाय, पायाने पडतंय, सगळं चिराटलंय. हे बघा काय. मग कसं काय करायचं? 32 लाख रुपये शासनाने दिलेत. कायसाठी दिलेत? काम चांगलं होण्यासाठीच ना. पैसा काय ठेकेदाराच्या घरातला नाही की आमच्या घरातला नाही. पैसा हा सरकारी.
मग त्याचा वापर कसा करावा ही त्यांना बी कळलं पाहिजे ना. ठेकेदार कोण असेल त्यांनी कळवून घ्यायला पाहिजे ना. इथं तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे बाबा? काय त्यांनी सांगितलं तेच आणि काय कामच नाही चांगलं. काम नाही चांगलं? हा. मग काम होत होतं तेव्हा तुम्ही बोलले नाही का त्यांना? बोललो होतो तेव्हा, खाली काम चालू होतं ना, खाली उडं खाली तळातलं. मग तळातलं काम चांगलं आहे का? काय ते तळात पण तसंच आहे. हा? बार जे आहेत ना ते कमी गेजचे वापरले त्यांनी. हा का? हॅलो, बघा आता तळातलं काम बी ना व्यवस्थित नाही. 10 mm बार वापरलेले ते पण आमचे 6 नंबर वॉर्डातले मनोज काळे इथं एकदा येऊन गेले तळातलं काम बघण्यासाठी. त्यावेळेस ते आले म्हणून तरी त्यांनी 1.5 फूट खाली उकरलं. तेव्हा त्यांनी ते पक्क्याला लावलं तर पहिलं मातीतच त्यांनी उभं केलं होतं. मग त्यांना ते काढायला लावलं आणि ते काढल्यानंतर मग त्यांनी उकारलं, तळातलं काम केलं पण नाही. साईडचं काम सगळं कच्चं केलं. मटेरियल काय व्यवस्थित वापरलेलं नाही. आमची इच्छा आहे की गव्हर्नमेंटनी पैसा यांना भरपूर दिलेला आहे, यांनी व्यवस्थित पैशानुसार काम करावं पाहिजे. आता उद्या तुमची मीटिंग आहे पंचायत समितीमध्ये, हो. तर काय विषय होणार आहे? तरी तुम्ही काय विषय मांडणार? आम्ही आता विषय असा मांडणार आहे की बाबा ते ठेकेदार संबंधित जो असेल त्यांनी काम व्यवस्थित नाही केलं त्याचं बिल काय काढू नका. आमचा हा विषय पहिला राहणार आहे. आमच्या दोन्ही बाजू शेतीला भरावा, साईटनी करून द्यावा, जेणेकरून बा आमची शेती वगळून नाही यावं. आमचं जर त्याच्यावर असेल तर आमची शेती वगळून गेली आम्हाला भरपाई कोण देणार? पाऊस जास्त झाला कमी जास्त आमची भरपाई कोण देणार आम्हाला? उंची एवढी आहे का अजूनही जास्त? अहो त्यांनी कागदपत्र जे डॉक्युमेंट असतं ना ते दाखवलंच नाही आम्हाला. आमच्याकडून गोड बोलून त्यांनी भरपूर काम करून घेतलं. एस्टिमेट दाखवलं नाही का तुम्हाला? एस्टिमेट दाखवलंच नाही त्यांनी आम्हाला. बघा कशा पद्धतीने या भागामध्ये कामं होतात आणि ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची कागदपत्र किंवा इस्टिमेट असेल कामाचं किंवा कामामध्ये काय कमी जास्त आहे, काय आहे नक्की कामात, त्याची कागदपत्र दाखवली जात नाही. आता आपल्या सोबत आहेत माऊली काळे. माऊली काळे साहेब नमस्ते. नमस्ते नमस्ते. या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदार या ठिकाणी पाहण्यासाठी आले होते. हो आले होते. मी 3 वेळा पवार साहेबांना मग काय चर्चा झाली त्यांच्यामध्ये? चर्चा त्यांनी सांगितलं ज्यावेळेस स्टार्टिंगला आले त्यावेळेस थोडीशी त्यांची खुनाखुनी झाली. काय कोण तुषार मेंगडे आणि जे साहेब होते त्यांच्यामध्ये अशी डोळ्यांनी खुनाखुनी झाली. डोळ्यांनी काय कोण? त्यांच्यामध्ये काय असेल त्यांना इशारा तो माहिती, पण आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. अधिकारी आणि ठेकेदारामध्ये खुनवा-खुनी. हो हो हे फार 100% त्याबद्दल दोमतच नाही आमचं. कोणी पाहिलं? ते आम्ही सगळे इथे 4-5 जण होतो आम्ही. ते त्याच्यानंतर ग्रामपंचायत आमच्या 6 नंबरचे वार्ड 6 नंबरचे सदस्य ग्रामपंचायत मनोज काळे ते बी होते. त्यांना ते विचारलं किती MM काय MM त्यातला आम्हाला अभ्यास नव्हता, पण प्रत्यक्ष आम्हाला ते मनोज काळे आल्यामुळं त्या कामाची थोडी कुठेतरी समजायला लागलं काय काम आहे. कमीत कमी 25% तरी सुधारणा झाली त्याच्यात. 25%. पण ज्या पद्धतीने पाहिजे होती त्या पद्धतीने मटेरियल वापरलेलं नाहीये. आम्हाला इस्टिमेट दाखवायला लागत होते एवढं स्टील आम्ही या पद्धतीने वापरणार आहे. ते असं काही त्याचं बोलणं झालं. त्याच्यानंतर मध्यंतरी ज्यांनी जे काम घेतलं होतं तो माणूस सुद्धा सोडून चालला होता, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा बाचाबाची झाली. तो चालला होता. आम्ही त्यांना ते मध्यस्थी केलं, म्हटलं थांबा असं काही करू नका, परत हे झाल्यानंतर हे काम होणार नाही. मग ते थांबले. 2 दिवसानंतर ते म्हणजे त्यांची जी मजुरी होती, कारण 2 दिवस काम हे बंद होतं, त्याच्यामुळे ते म्हणले आमची मजुरी आम्ही कुठून पैसे खिशातून पैसे देणार का, आमचं 2 दिवस हे काम बंद राहिले. त्याच्यावरून त्यांचा तो वादविवाद झाला होता, म्हणून ते काम त्यांनी ते सोडून चालले होते, काढले होते सगळं पार त्यांनी ठोकलेलं. मग त्यांच्यात ते मध्यस्थी करून आम्ही त्यांना थांबवलं आणि मग तिथून पुढे हे काम परत चालू झालं. कोण आहे ठेकेदार? तुषार मेंगडे म्हणून. हा, पण त्यांच्याशी काही चर्चा झाली का? काम बरोबर झालं चाललं नाही म्हणून? नाही, त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा चाललंय आता हे होऊन जाऊ द्या असं ते म्हटले. कसं चाललंय ते बोललं? नाही, नाही, ते नाही. तसं नाही काय. त्यांच्याकडे मागितलं का तुम्ही इस्टिमेट? नाही, त्यांच्याकडे एस्टिमेट मध्ये कसं काम आहे, काय काम आहे ते? त्या तुषार मेंगडेकडे मागितलं आम्ही. मग काय म्हणलं? ते म्हणते एवढे पैसे मंजूर नाही झाले आम्हाला, मातीला 7,000 रुपये झाले, 13,000 रुपये JCB आणायला खर्च आहे. म्हटलं आमचं तुमच्याशी भांडणच नाही, गव्हर्नमेंट आणि आम्ही पॉगिंग हो, तुम्ही काही खिशातून पैसे टाकत नाही, हे त्यांना मी स्पष्ट बोललो. आणि काम चालू झाल्यापासून फक्त 2दाच मला फोन आला त्यांचा, कारण याचा पाठपुरावा आम्ही ग्रामस्थांनी पहिल्यापासून केलेला आहे. याचा अधिकारी कोणते कोणते अधिकारी आले इथं? पवार साहेब आले होते, जाधव साहेब आले होते, त्याच्या खालचे म्हणजे 4-5 साहेब इथे येऊन गेलेले आहेत. मग त्यांनी काय बोलले नाही? वेळोवेळी त्यांच्यामध्ये बोलणं झालं. खुनवा-खुनी झाली? हो, फक्त खुनवा-खुनी? हो हो हो. बरं, काम आता कसं काम व्हावं असं वाटतं तुम्हाला? काम आता जे राहिलेलं काम आहे ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्यांना 500 मीटर साईडची जी घाण आहे तो त्यांनी काढून देणे हे गरजेचं आहे. उद्या तुमची मीटिंग ठेवलेली आहे त्यांनी, असं आम्ही येणार समजतंय. ना, आम्ही येणार. काय विषय मांडणार? हाय ही जी वस्तुस्थितीच मांडणार आम्ही, कारण की हे शासनाला कळलं पाहिजे ना. आतापर्यंत आम्ही पाहिलं
भीमाशंकरची एक आता वन खात्याची पाहिली परिस्थिती याच्यामध्ये याला मोबाईलला इतकं म्हणजे इतकं कोटीचा भ्रष्टाचार आहे का भयानक. त्याच्यानंतर चासाचा एक पूल झाला पाठीमाग आपले याचे बीड तिकडले उस्मान साहेबचे ते हे त्यांची एक बाईट पाहिली 3 वेळा तो पूल वाहून गेलाय. म्हणजे ही सगळी हातबांधी आहे शासनासंग डायरेक्ट ठेकेदारांची. हे त्रिकालवादी सत्य म्हणजे इथं चाललंय असं काही नाही. महाराष्ट्रभर हा गाजावाजा आहे. याच्यावरती सरकारने बांधकाम खात्याने नियंत्रण आणणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. रोडची कामं तशीच परांड्या रस्त्याचं काम चाललंय जुना गोडेगाव नारे रोड रात्रीचं डांबरीकरण केलंय ते रात्रीचं डांबरीकरण केलंय. त्यावेळेस काय तक्रार झाली केली का नाही, मी अधिकाऱ्यांना बोलले? त्यावेळेस मी नाही मला ती काय माझं 2 दिवस गाऊ काढायचं काम चाललं होतं. मी ते जाणार होता तिथे अडवायला पण मला तो टाइम न भेटल्यामुळे मी तिकडे गेलो नाही. ते तिकडे जायजुरीमध्ये काम झालं ते काम व्यवस्थित झालंय. ते दिवसा काम केलं कारण की तिथे घरबिरं असल्यामुळे ते काम व्यवस्थित झालं. पण त्या रस्त्याचं काम एकदम खालच्या पातळीचं झालेलं आहे. पाहिलं आपण आता ठेकेदार आणि जे अधिकारी आहेत संबंधित कशा प्रकारे या ठिकाणी काम करतात. ग्रामस्थांना विश्वासात घेत नाही, त्यांना सांगत नाही कशा पद्धतीने काम आहे. इस्टिमेट त्यांना सांगत नाही अजिबात कशा पद्धतीने काम चालू आहे काय आहे. त्यामुळे या ठिकाणी काम इथं निकृष्ट होत असल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जाते. भीमाशंकर टाइम्स, गोडेगाव.